जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार। आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपत श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आणि नंदनवन कुष्ठधाम येथे फळ वाटप व विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले। पाहूया हा विशेष अहवाल। डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया पॅन्थर सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। खुरगाव नांदुसा येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र तसेच नेरली येथील नंदनवन कुष्ठधाम येथे फळांचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते तथा संघर्ष नायक डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा आणि नंदनवन कुष्ठधाम नेरली येथे फळ वाटप व विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाद्वारे श्रामनेर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी तसेच नंदनवन कुष्ठधामातील निवासी बांधवांना फळाचे वितरण करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचेही वितरण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांप्रती संवेदनशीलता जपणे हीच डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या सामाजिक कार्याची खरी प्रेरणा आहे। त्यामुळे त्यांचा वाढदिवस केवळ औपचारिक उपक्रमांनी नव्हे, सेवाभावी आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या बहुजन समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षपूर्ण कार्याचा गौरव केला। भविष्यातही शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि जनकल्याणासाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला ऑल इंडिया पॅन्थर सेना नांदेड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र संयोजक माधवरावजी भालेराव, पॅन्थर सुरेश सावते, जिल्हा महासचिव दिनाजी गायकवाड, आनंद जोंधळे, रतनजी रणवीर, नागराजजी गजभारे, सिद्धार्थ सावते, कृष्णा गजभारे, मनोज सोनकांबळे, ऋषिकेश भद्रे, शैलेश नरवाडे, आकाश सोनकांबळे, महिला आघाडी येळेगाव शाखा अध्यक्षा पूजाताई सावते तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व आनंदात संपन्न झाला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांचा नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। 5 ऑगस्ट हा स्वाभिमान दिवस म्हणून सर्व समाज बांधवांनी हा दिवस साजरा केला। वाढदिवस साजरा करण्याची एकच आमचा हेतू होता, गोरगरीब जनतेची सेवा, शोषित, पीडित, वंचित घटकाचा आवाज बनणे। आपला जो हा लढा आहे हे स्वाभिमानाने आपण लढला पाहिजे। दीपकभाई केदार महाराष्ट्रासह 4 राज्यामध्ये आंबेडकरी चळवळी मजबूत केलेली आहे। हा वाढदिवस आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला। नेरलीचे कुष्ठधाम, नांदगाव येथील खुरगाव मध्ये पूजनीय भंते पयाबोधी यांच्या नेतृत्वामध्ये जे श्रामनेर शिबिर चालतंय तिथं फळ वाटप करून आम्ही हा वाढदिवस साजरा केला। समाज बांधवांना माझे एकच आव्हान आहे की जो समाजासाठी अहोरात्र आपल्या पायाला भिंगरी बांधून फिरत असतो अशा नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपण साथ दिली पाहिजे। साथ जरी देणं होत नसेल त्याची बदनामी करणं टाळलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जग। त्याच वाक्यावर आम्ही ठामपणे खंबीर राहून आज समाजासाठी अन्याय, अत्याचार, वाचा फोडण्याचं काम दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करत आहोत। हा वाढदिवस आम्ही 5 ऑगस्ट रोजी स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। मी समाजाला हेच आवाहन करतो की तुम्ही कार्यकर्त्यांना जपायचं काम करा। आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत। जय भीम, जय संविधान।